नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आजचेच म्हणजे 24 नोव्हेंबरचा रिव्ह्यू ऐकत आहोत. आणि प्रेक्षकांनो, आज काव्याच्या अभ्यासाचंच फार कौतुक चाललं आहे. तिच्या भूतकाळाची सतत आठवण झाली आणि नेमकी तिची परीक्षा तोंडावर आली आहे आणि ती तिचं पुस्तक वाचत असते तेव्हा तिला त्या पुस्तकामध्ये मुखमार्क सापडतं. त्यावर तिने म्हणजे जीवाने कविता लिहिलेली असती ना. पार्थने तिला जे गिफ्ट दिलेलं आहे पण ऍक्च्युली ती कविता जीवाने केलेली असते. आणि इकडे काव्याला नंदिनी बद्दल काहीतरी आठवतं आणि काव्या वाचते की फुलपाखरू वेड कामाच्या म्हणजे कसल्या तरी नाती लागून इकडे तिकडे उडतं. ती कविता नव्हती का त्या बुक मार्कवर पार्थने तिला गिफ्ट दिलं, सुखाचं नवं पर्व घडतं असं काहीसं आहे ते. आणि तिला काय होतं माहित नाही, ती खूप चिडचिड करते आणि ती त्यांच्या म्हणजे हॉलमध्ये जाते. तेव्हा तिथे पार्थ आणि नंदिनी आपण बघितलं की ते बोलत असतात. आणि इकडे पार्थ म्हणतो की काय झालं फिसकारणारी मांजर, अभ्यास सोडून कुठे फिरतायत. आणि पार्थ ती काव्या पार्थकडे बघते आणि ती खूप गडबडलेली म्हणजे घाबरलेली असते आणि तिला घाम पण खूप येत असतो. आणि काव्याला पार्थला काय उत्तर द्यावं हेच कळेना. नंदिनी आणि पार्थ दोघेही तिच्या जवळ जातात आणि म्हणतात. नंदिनी आणि पार्थ दोघेही तिच्या जवळ जातात. आधी नंदिनी विचारते, काय ग काव्या, काय झालं, किती घाम आलाय तुला. नंदिनी तिच्या ओढणीने काव्याचा घाम टिपत असते. काव्या गडबडून म्हणते की काही नाही ताई, अगं मी ते एसी न लावता अभ्यास करत होते ना म्हणून घाम आला असेल. आणि पार्थ आता इथे गंमत करतो आणि म्हणतो की काय नाही हो नंदिनी, यांना परीक्षेचं टेन्शन आलेलं असणार आहे. आधीपासून अभ्यास केला असता तर अशी घामाघूम वेळ नसती आली काव्यावर. आणि काव्य इकडे पार्थकडेच बघत असते. तिथे नंदिनी म्हणती, काय हो पार्थ, असं वागणं तुमचं योग्य नाही. माझ्या बहिणीला चिडवायचं नाही अजिबात. नाही पण तुमचं बरोबर आहे ना पार्थ, आमच्या काव्याला ना टेन्शन येण्याची पहिल्यापासूनच सवय आहे. परीक्षेचं टेन्शन तर ती हमखास घेतच असते कायम. पार्थ म्हणतो अच्छा, पण नंदिनी म्हणती डोंट वरी काव्या, उद्याचा पेपर तुला छानच जाणार आहे. पार्थ म्हणतो काव्या, मला ना तुमच्यावर खूप विश्वास आहे. मग पार्थ म्हणतो की काव्या, तुम्ही तुमच्या वर्गातल्या सगळ्या मुलींना मागे सोडणार आहे. आणि पार्थ म्हणतो तुम्ही अनिशाला सुद्धा मागे सोडणार आहेत. आता बघा, ही अभ्यास तिच्या सोबत करते असं म्हणायला नको होतं, पण असो, त्यांचं बोलणं चालू आहे. आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते की अनिशा नाही हो, जीविका सुद्धा. आणि पार्थ विचारतो की ही जीविका कोण आहे. आता नंदिनी काय उत्तर देते याच्यावर बघा. आणि पार्थ म्हणतो की कधी भेटलो नाही मी जीविकांना. नंदिनी म्हणते अहो मी पण कुठं भेटलेत. आता ह्या पार्थला काय गरज आहे काव्याच्या मैत्रिणींना भेटायची, पण असो. नंदिनी म्हणती पार्थला, तुम्हाला सांगू का पार्थ, आमची काव्या त्या जीविका सोबत रात्रभर होती. लग्नाआधी सतत जीविका सोबत असायची. एकदा न सांगतात आमची काव्या त्या जीविका सोबत बाहेर गेली आणि रात्री उशिरा आली. आई बाबांचा ओरडा पण पडला होता आमच्या काव्यावर. तर नंदिनीने फक्त नावच सांगायचं ना, एवढे सगळे डिटेल्स कशाला सांगायचे बरं. आता हे डिटेल्स सांगितले म्हणजे आता पार्थच्या डोक्यात नक्की काही ना काही येणार की ती मैत्रीण कोण आहे, तुम्ही कधी का बोलल्या नाहीत, बरोबर आहे की नाही. आणि पुढे नंदिनी म्हणते की मी हिला नेहमी म्हणायची त्या जीविकाशी भेट घडवून दे, पण ते राहिलं तर राहिलंच. आणि पार्थ लगेच म्हणतो की एवढी छान मैत्रीण आहे आणि मग ती कॉन्टॅक्ट मध्ये का नाहीये. अनिशाच्या तोंडून पण कधी नाव नाही ऐकलं तिचं, आणि मी पण तुम्हाला असं तिच्यासोबत फोनवर वगैरे बोलताना नाही पाहिलं. आणि काव्याला आता खूप घाबरलेले असते, तिला काही समजतच नाही की यांना काय उत्तर द्यावं मी, की जीविका ही मुलगी नसून मुलगा आहेत असं. आणि ऑफकोर्स तिचा भूतकाळ आहे तो, तर ती थोडंसं घाबरणारच. आता ती कसं सांगणार जीवाचं नाव. हळूहळू ही काव्या काहीतरी आठवून कारण सांगते. आणि ही काव्या म्हणती काय आहे ना, तिचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर तिनेच कॉन्टॅक्ट तोडला. परत इथे नंदिनी म्हणते की हो, आता काही करून तिचा कॉन्टॅक्ट परत मिळव. आणि नंदिनी म्हणते तिच्यासोबत सगळ्याच मैत्रिणींना एकदा घरी येऊन घेऊन ये बरं काव्या. अगं तुम्ही IAS साठी एवढी मदत एवढी हे करताय, सगळ्या मैत्रिणींचं छान छान वेलकम करायचंय मला एकदा, खरंच अगं काव्या. आणि काव्याला हे ऐकून तर अजूनच टेन्शन येतं आणि ती एकदम शांत असते. काय ग, ह्या जीवाचं नाव काढलं आणि मनात धडकी भरली ग माझ्या. तर ती मनोमन म्हणते की जीविका ही जीवा आहे ही तुला कधीच कळू नये, नाहीतर या वेळेला माझ्याकडून तुझ्या आनंदाची बिंदी विस्कटली जाईल. आणि ही काव्या विचारच करत असते. विचार करता करता पारच्या लक्षात येतं आणि तो म्हणतोय की कुठे हरवल्यात काव्या तुम्ही. आणि ही काव्या म्हणते की कुठे काय काय विचारलं तुम्ही मला. पार्थ म्हणतो कुठे काय विचारलं,
काय विचार करतायत एवढा तुम्ही? आणि ही काव्या म्हणते काय नाही, मी जो अभ्यास केला ना ते वाचलं ना ते घोळत होते, बाकी काही नाही. आणि इकडे पार्थ म्हणतो की बरं बरं चला तुम्ही गप्पा मारा, मी जातो. आणि इकडे पार्थ म्हणतो की गप्पा झाल्यानंतर अभ्यासाला बसा. पार्थ म्हणतो की मी ब्लँकेट घेऊन गेस्ट रूम मध्ये जातो. असं म्हणून पार्थ ब्लँकेट घेऊन आणि गेस्ट रूमकडे जात असतो. इकडे नंदिनी म्हणते की काव्या तू टेन्शन नको घेऊ, तुला छान जाणार आहेत पेपर. ऑल द व्हेरी बेस्ट. तुझ्या परीक्षेसाठी उद्या छान आणि प्रसन्न चेहऱ्याने जायचं परीक्षेला. मनात कसलीही भीती वगैरे सगळं बाहेर ठेवायचं. आणि इकडे काव्या म्हणते की पॉझिटिव्ह विचारांचा हात धरूनच मध्ये जायचं ना. नंदिनी म्हणते की अरे वा, परीक्षेच्या आधी मी तुला जो कानमंत्र देते तू लक्षात ठेवलात ना काव्या? काव्या म्हणते की हो ग ताई, असणारच. लग्नाच्या आधीपासूनच तू किती मला मोटिवेट करते, सपोर्ट देते, तर ते माझ्यासाठी चांगलंच आहेत ना. नंदिनी म्हणते की मी एकटीच थोडी सपोर्ट करते तुला, पार्थ बघ तुला किती इनकरेज कर, काळजी घेतात तुझी, तू IAS व्हावी यासाठी तुला किती छान सपोर्ट करतात. रूमच्या बाहेर काय बसतायत, गेस्ट रूम मध्ये काही झोपायला जाता. खरंच काव्या, मानलं पाहिजेत, खूप नशीबवान आहेस तू. अगं तुला असा पार्टनर मिळाला आहे आजच्या जगामध्ये, असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं बरं का काव्या. नंदिनी असं म्हणते आणि काव्या तिच्याकडे बघून स्माइल करते आणि तिच्या गालावर हात फिरवते आणि म्हणते की ऑल द बेस्ट हा बेटा, चल मी काय बडबड करत बसले, अभ्यास कर छान. आणि नंदिनी म्हणते की चल निघते मी. आणि असं बोलून नंदिनी तिच्या बेडरूम मध्ये जाते. आणि इकडे काव्या एकटीच मनाशी विचार करत असते आणि स्वतःलाच मनाशी बोलते की हो ग ताई, खरंच बोललीस तू, पार्थ खूप चांगले आहेत, असा बोका मिळायला खरंच खूप भाग्य लागतं, असं ती स्वतःलाच म्हणते. आणि पुन्हा पुन्हा तिच्या त्या भूतकाळामध्ये रमून जाते, म्हणजे घुमून जाते. आणि लगेच टेन्शन येतं तिला, असं दाखवलेलं आहे त्यांनी काहीसं. आणि बघा आता ह्या तिघांचा सीन दाखवलेला आहे. नाही इकडे रम्या दाखवली आहे, नाही वसू आत्या. जीवा तर अजून काही ऑफिसमधनं आलेलाच दिसत नाही. आता इकडे हा पार्थ रूम मध्ये ब्लँकेट आणायला जातो आणि तेव्हाच तिचं लक्ष जातं की अनिशा झोपलेली आहेत गाढ. आणि पार्थ म्हणतो आणि यांची परीक्षा आहेत ना, मग असं झोपून कसं चालेल. आणि तेवढ्यात तिथे काव्या येते आणि काव्या पण अनिशाला बघते की ती झोपून गेलेली असते. आणि पार्थ दाखवतो काव्याला की बघा कशा झोपल्यात त्या अनिशा. आणि इकडे काव्या उठवणार असते अनिशाला, तर पार्थ म्हणतो की थांबा आपण तिला भॉ करू. आणि आता दोघेच्या दोघे अनिशाच्या कानाशी अशी जोरात भॉ करतात. आणि ती अनिशा इथे आता गडबडून उठते आणि अरे काय तुमचं, मी घाबरलेत ना, कसे यार आहात तुम्ही दोघं, माझी झोप उडवली तुम्ही. काव्य म्हणते की तुझी झोप उडणंच अपेक्षित आहे. काय ग अनिशा, पेपर आहे तुझ्या आपले, विसरलीस का, तू अभ्यास करायला आली की झोपायला आली इथे. आणि ही अनिशा म्हणते नाही ग काव्या, मला काही लेट नाईट जागरण करायला जमत नाही बर का, माझं कसं असतं मी सकाळीच उठून छान अभ्यास करते. आणि इकडे ही काव्य म्हणते ग अनिशा मॅडम झोपा आता, मीच तुम्हाला पहाटे उठवते, मग बसा अभ्यासाला. आणि इकडे पार्थ म्हणतो की बरं तुमचं चालू द्या, मी जातो गेस्ट रूम मध्ये झोपायला. आणि इकडे काव्य म्हणते की थांबा जरा पार्थ. आणि ती म्हणते की अनिशा तू अशी पण झोपणार आहेस ना, अभ्यास नाही करणार आहेस ना, मग तू गेस्ट रूम मध्ये जा झोपायला. आणि पार्थ तुम्ही इथे थांबा आणि इथे काव्या जरा म्हणजे असं कधी न बोलल्यासारखं तो गोडीनेच बोलते. अनिशा आणि पार्थ हे दोघेही काव्याकडे बघतच असतात. आणि इथे काव्या थोडी थोडी लाजत असते मध्ये मध्ये. आणि तेव्हाच अनिशा आता काव्याला चिडवून म्हणते काय ग काव्या, मला तू इथून हाकलवण्याची जी निंजा टेक्निक वापरतेत ना, ती माझ्या लक्षात आली बर का. आणि ही तर मी माझ्या प्यारा जिजूंसाठी एवढी कुर्बानी तर देऊ शकते. काय हो जिजू, लक्की बॉय. आता ही काव्या अनिशा काव्याला तर चिडवते आणि पार्थलाही चिडवते. आणि इकडे काव्या म्हणते गप्पस अनिशा, काही पण बोलतेस. अनिशा म्हणते गप्प बस, काय गप्प बस. अनिशा म्हणते तुझ्या मनातले जे लाडू फुटतायस ना, दिसतायत बर का मला अगदी व्यवस्थित. आणि इकडे काव्या लगेच अनिशाचा हात पकडते आणि म्हणते जा बरं तू आता गेस्ट रूम मध्ये. आणि ही अनिशा म्हणते जा ग, मी नाही जाणार त्या गेस्ट रूम मध्ये, मला इथेच थांबायचंय. काव्या म्हणते किती आगाऊपणा करतेस ग तू अनिशा, जा ना गेस्ट रूम मध्ये झोपायला. अनिशा म्हणते की खरंच जाऊ मी, नाही मी नाही जात. अनिशा आपल्याला माहिती आहे या दोघांना ती चिडवत असते आणि खास करून जास्त चिडवते ती काव्याला. आता इथे काव्या तिच्या हातामध्ये चादर देते आणि म्हणते की जा म्हटलं ना. आणि इकडे अनिशा आता जाते आणि इकडे पार्थ अनिशा गेल्यानंतर काव्याच्या समोर येतो आणि म्हणतो तुम्ही नक्की काव्या देशमुखच आहात ना. आणि काव्य म्हणते की नाही मी ज्ञानदा आहे. आणि हे तिने ओरिजिनल तिचं नाव सांगितलेलं असतं. आणि पार्थ म्हणतो अरे खरंच का. आणि काव्य म्हणते अरे काय हे देशमुख, मी काव्याच असणार ना, दुसरी कोण असणार. पार्थ म्हणतो नाही आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्याकडे खारुताई राहायला आल्या
तेव्हा त्या आपल्या बेडरूम मध्ये राहिल्या आहेत, मी गेस्ट रूम मध्ये राहायला गेलोय. चक्क आज तुम्ही त्यांना पाठवलं गेस्ट रूम मध्ये आणि मला इथे थांबवलो. ओ ओ ओ. आणि इकडे आता पार्थचं बोलणं ऐकून काव्याला थोडं गालातल्या गालात हसायला येतं आणि पार्थ लगेच म्हणतो, काय हे काय चाललंय. आणि काव्या तिचं एक्सप्रेशन चेंज करते आणि म्हणते की कुठे काय, काही नाही, करू द्या बरं मला अभ्यास. आणि पार्थ म्हणतो की हा माझ्या मैत्रीचा विजय आहेत बर का काव्या. आणि पार्थ म्हणतो की असं मला आता वाटायला लागलंय की आपल्या मैत्रीची गाडी आता संसाराच्या वाटेने पुढे चाललेली आहे. आणि काव्या इथे भाव खाते आणि म्हणते की पार्थ देशमुख, आता तुमची गाडी तुम्हाला इथेच थांबवावी लागेल, मला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करू देत. पार्थ म्हणतो की करा अभ्यास, हरकत नाहीये, झोप येऊ नये म्हणून तुम्हाला कॉफी आणू का. काव्या म्हणते की नको. मग पार्थ म्हणतो नूडल्स आणू का. आणि इकडे काव्या म्हणते की काय चाललंय पार्थ, जास्ती होतंय आता. मग तो परत म्हणतो की तुम्हाला रेड वेल्वेट पेस्ट्री आणू का. काव्या एकदम म्हणते की हो हो चालेल ना चालेल. आणि पार्थ लगेच म्हणतो की आता तुमच्या मनातलं तुमच्या होटांवर आले, आता मी लगेच मागवणार. आणि काव्या इथे म्हणते की बरं ठीक आहे. आणि मग पार्थ म्हणतो की 2 मागवतो हा पेस्ट्री. लगेच काव्या म्हणते की 2 का, एक खाल्ली तर भूक नाही लागणार का. आणि पार्थ परत तिच्याकडे बघत राहतो बर का. आणि ही काय करते प्रेक्षकांनो, पार्थला हाशेला लावते आणि परत त्याचा पचका करते बर का. आणि इकडे पार्थ म्हणतो की अरे वा, तुम्ही माझ्यासोबत शेअर करणार पेस्ट्री. लगेच इकडे काव्या म्हणते की हा चालेल का तुम्हाला. आणि इकडे पार्थ म्हणतो की धावेल ना. आणि आता मग तो हसायला लागतो तिच्याकडे बघून, छान स्माइल करता आणि दोघे एकमेकांकडे बघून छान अशी गोड स्माइल देतात. सगळं नीट चाललेलं असतं आता. आणि इकडे पार्थ म्हणतो अमेझिंग, यू आर काव्या अमेझिंग, माझ्यासोबत शेअर करणार ना तुम्ही. आणि असं बोलल्यानंतर आता लगेच पार्थिला जीवाने जसं फ्लाइंग किस दिलेलं असतं ना, तसं हा पार्थही काव्याला फ्लाइंग किस देतो बर का. आणि ती अशी हात लावून अडवते आणि ते पार्थ बघतो. आणि असं केल्यानंतर काव्याला जीवाची आठवण येते आणि ती परत डिस्टर्ब होऊन जाते. आणि इकडे पार्थ म्हणतो की अरे वा, हे अडवायची अशी छान पद्धत आहे तुमची. तात्पुरता आता मी हा माझा फ्लाइंग किस माझ्या खिशात ठेवून घेतो. आणि परत तो फ्लाइंग किस दिलेला असतो तो असा धरतो आणि त्याच्या खिशात ठेवून देतो. आणि पार्थ म्हणतो की तुम्ही अभ्यास करा, मी पेस्ट्री मागवतो हा. आणि बघा आता हिने कसं केलं, त्याला आशेला लावलं आणि त्याचा पचका करते. आणि इकडे ही काव्या म्हणते की मी गेस्ट रूम मध्ये चालले अभ्यासाला. आणि पार्थ म्हणतो अरे काय झालं आता, आता तर म्हणालात की इथेच अभ्यास करणार आहे, तुम्ही इथेच थांबा. लगेच काव्या म्हणते नको नको, माझा वेळ वाया जाईल, मला अभ्यास तिकडेच करायचा आहे, मी करतेच अभ्यास, गुड नाईट. आणि ती तिथून जाते. आणि पार्थच्या लक्षात नाही आलं की हिला नेमकं काय झालंय ते. आणि पार्थ विचार करायला लागतो की यांना अचानक काय झालं, मी ते फ्लाइंग किस घेऊन असं खिशात घातलं तर यांना कसं तरी झालं की काय, असा तो विचार करत असतो. आणि इकडे हा पार्थ विचार करत असतो आणि इकडे ही काव्या तिची पुस्तकं काय काय असेल ते घेऊन जाते गेस्ट रूम मध्ये. आणि पार्थ तिकडे बिचारा विचारच करत असतो की आपलं काय चुकलं. आणि यांचं झालेल्या नंतर बघा ही काव्या आता बहुतेक गेस्ट रूम मध्ये झोपलेली असणार आणि इकडे पार्थ त्याचा बिचारा विचार करत असतो. आता रात्र झाली, त्याच्यानंतर आता सकाळ झाली. इकडे नंदिनी उठलेली असते आणि ती आंघोळ करून बाहेर आलेली असते. आणि इकडे नंदिनी आणि जीवाची केमिस्ट्री ते छान अशी रंगवतायत. आणि नंदिनी बघते की जीवा गाढ झोपलाय आणि आज रविवार असतो असं त्या मालिकेमध्ये दाखवलेलं आहे. आणि मग हिने आता कशाला जीवाला सकाळी सकाळी उठवलेलं बरं. आणि ती त्याच्याकडे बघून स्माइल देते, त्याच्याकडे बसते आणि आता ती काय करते, जे ओले ओले केस असते ना ती झटकते त्याच्या अंगावर. आणि मग तो जीवा म्हणतो की नंदिनी असं काय करते, मला 5 मिनिटं झोपू देत ना. आणि इकडे थोडंसं गाणं लावलेलं आहे आणि हिला नंदिनीला मागचा जीवा आठवायला लागतो. आणि इकडे ती मनाशीच हसत असते आणि ती परत जीवाला उठवते आणि म्हणते की जीवा उठा ना. आणि जीवा म्हणतो झोपू दे ग नंदिनी 5 मिनिटं. आणि नंदिनी म्हणत असते 5च मिनिटं, हा त्याहून जास्त नाही. आणि तेवढ्यात अलार्म वाजतो बर का. आणि जीवा एकदम गडबडून जागा होतो आणि म्हणतो की अरे बापरे, अलार्म वाजला. आणि नंदिनी म्हणते की अहो काय झालंय जीवा, झोपा ना तुम्ही झोपणार होतात ना. मग ही कशाला त्याला उठवत होती आणि म्हणते की 5च मिनिटं झोपा, त्याच्यावर झोपू नका. आणि आता म्हणती झोपणार होता ना तुम्ही. आता हिचंच कळत नाही हिला झोपू द्यायचे की उठवायचे असो. आणि जीवा म्हणतो की नाही अलार्म वाजलात ना, मला ऑफिसला जायचंय, माझी बस जर सुटली तर मला कॅबने जावं लागेल ना नंदिनी. आणि हल्ली कॅब सुद्धा खूप उशीर करतात ग वेळेवर पोहोचवत. जाऊ दे मला ना, आता ट्रॅफिक लागलं तर. नंदिनी म्हणते की नाही लागणार ट्रॅफिक. मग जीवा म्हणतो की का. आणि इकडे नंदिनी म्हणते की
आणि अहो जीवा, आज वीकेंड आहे, रविवार आहे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी गिझर ऑन केलं आहे मी, तुमचे कपडे इस्त्री केले, हँडलला लावले, तुमचं रुमाल वगैरे ते काय आहे ते सगळं रेडी केलं. नंदिनी म्हणते की जीवा, मी तुमचं सगळं सगळं आवरून ठेवलंय. ती नंदिनी म्हणते की आता लहान मुलांना कसं ब्रश करवताना तसं तुमचं बाकी आहे. जीवा आपला हसतो बिचारा. जीवा लगेच मोबाईल हातात घेतो आणि नंदिनी म्हणते की जीवा अहो उठा, सकाळी सकाळी असे रील्स बघत नसतात, लक्ष्मी निघून जाते. मग आधी जीवा तिला थँक्यू म्हणतो बरं का, तिने सगळं आवरून दिल्याबद्दल. आणि ती म्हणते सकाळी सकाळी रील्स पाहू नका, उठा बरं. जीवा म्हणतो की रील्स कुठे बघतोय मी, माझ्याकडे कुठे असतो रील्स बघायला वेळ. अगं मी माझ्या ऑफिसच्या मीटिंग बघतोय, आजच्या कामं बघतोय. आणि जीवाला हे बघू नंदिनीला हे बघू थोडंसं हे होतं बरं का. आणि ती म्हणते की जीवा किती कामाच्या घेऊन गेलेले आहेत, हसून खेळून पण यांना जगता येत नाही. आमचे जीवा परत आणण्यासाठी मला आता सकाळ काहीतरी बदलावी लागेल, म्हणजे हिला काहीतरी सुचवायचंय आणि तिथे हिला करायचं. आणि तेवढ्यात तिला नंदिनीला दिसतात डंबेल्स आणि नंदिनी विचार करते अरे हे जीवाचे डंबेल्स आहेत ना, आणि यांना काहीतरी आता शाब्दिक चिमटा काढते. आणि नंदिनी म्हणते की तेच म्हणते बाबा, मी जिम करायचा स्टॅमिना कुठे राहिला आता तुमचा कामाच्या दगदगीत. एक काम करू आपण, हे डंबेल्स ना पार्थला देऊन टाकूयात. आणि जीवाला आता हिचं बोलणं टोचतच. आणि लगेच जीवा काय म्हणालीस नंदिनी तू आत्ता. नंदिनी म्हणते की मी कुठे काय म्हणाले. जीवा म्हणतो की अय नंदिनी, तू आत्ता काय म्हणालीस, माझा जिमिंगचा स्टॅमिना गेला असंच म्हणालीस ना तू. नंदिनी म्हणते की बरोबर बोललेत ना मी, काय चुकीचं बोलले. आणि इकडे आता नंदिनीचं बोलणं झाल्यानंतर जीवा इतका उत्साहित होतो आणि म्हणतो की नंदिनी, तुझ्या माहितीसाठी सांगतो मी, आमच्या जिमचे जे ट्रेनर आहेत ना ते सुद्धा मला येऊन विचारतात की जीवा सर तुम्ही काय खाता नेमकं वर्कआउटच्या आधी, की तुम्ही एवढे वर्कआउट करता. आणि हा जीवा म्हणतो की तुझ्या माहितीसाठी सांगतो बरं का मी नंदिनी, ते मला स्वतःहून येऊन विचारतात. नंदिनी म्हणते की मला काय माहिती तुम्ही जिम मध्ये काय करता. नंदिनी म्हणते की मी थोडेच येते तिथे बघायला. आता नंदिनी हे सगळं जीवासाठीच करते, त्यांचा हसरा चेहरा तिला बघायचा असतो म्हणून, त्यामुळे हे सगळं मुद्दाम करत असते. आणि तो लगेच आता ते डंबेल्स धरतो बरं का उठल्या बघ इकडे बघ नंदिनी, माझ्याकडे बघ. आणि ते डंबेल्स घेऊन आपलं 1 2 3 4 करून घ्यायला लागतो आणि ते वर्कआउट करत असतो. आणि मग नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते. आणि इथे या मालिकेचं टायटल सॉन्ग लागलेलं असतं. आणि इकडे जीवा बघा खूप उत्साहित झालाय आणि नंदिनी खुश होते. आणि इकडे जीवाने 1 2 3 4 असं करता करता 98 आणि 99 वर्कआउट केलेले असतात बरं का. आणि शेवटचा वर्कआउट करायचा असतो. आता त्याला लागलेला असतो दम, बरेच दिवसांनी तो वर्कआउट करतोय ना. नंदिनीला असं वाटतं की शेवटचा वर्कआउट केला की 100 पूर्ण होतील. आणि तेवढ्यात ती आशाताई येते या जीवाच्या इस्त्रीचे कपडे घेऊन. आणि ती आशाताई येते आणि तेवढ्यात म्हणते की नंदिनी ताई हे घ्या त्या जीवा दादांच्या म्हणजे ऑफिसचे कपडे. आणि असं म्हटल्यानंतर लगेच जीवा अपसेट होतो आणि त्याच्या बाबांनी आणलेल्या काठी आठवते. आणि परत पुन्हा तो त्या याच्यात जातो आठवणीमध्ये, किंवा ते अपसेट मध्ये जातो, जे नाराज होऊन जातो. आणि नंदिनीला हे बघून मग फारच वाईट वाटत असतं. नंदिनी म्हणते की आशाताईंचं काय टायमिंग आहे, बरोबर आल्या नाही, अजून 5 मिनिटं उशिरा आल्या असते तर काय झालं असतं. आणि तेवढ्यात मात्र तिथून जीवा निघून गेलेला असतो. आज काही आता त्या नंदिनीने ते वेदांच्या म्हणजे भेटलेले नसता, नाहीतर काहीतरी थोडा वेगळा ट्विस्ट आला असता मालिकेमध्ये. पण असो, आजची मालिका आहे तशी बरी आहेत. आणि आता जीवा ते कपडे बघतो आणि बिचारा नाराज होतो आणि आवरायला चालला जातो. म्हणजे आज वीकेंड असून सुद्धा हा जीवा ऑफिसला जाणार आहेत असं वाटतंय. आणि आता आपल्याला हे उद्याच कळणार आहेत की जीवा ऑफिसला जातो की नाही, कारण यामुळे नंदिनी पण आता नाराज होते. जीवा तिथून नाराज होऊन निघून गेलेला असतो आणि हे नाराज झालेले असतात. आता इथे या मालिकेचे एपिसोड इथे समाप्त होतो. आता प्रोमो मध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये ते दाखवणार आहेत. आणि इकडे रम्या आणि वसू आता चलो बँड्रा म्हणून निघाल्या असतात मिशनवर त्या सुनीताला भेटायला. आणि काय वाटतं प्रेक्षकांनो, ही सुनीता वसू आत्याला आणि रम्याला तो पेन ड्राईव्ह देईल का, तो फुटेज देईल का काव्याचा बॉयफ्रेंड कोण होता, काय असं काय असेल ते. आणि रम्या आणि वसू आत्याला कळेल का की जीवाच हा आपल्या रम्या म्हणजे हिचा काव्याचा बॉयफ्रेंड होता वगैरे वगैरे. आणि इकडे आता काव्या निघाली असते तिच्या परीक्षेसाठी, तिच्या प्रिलियम्स असतात ना. आणि एकदम नंदिनी तिला तो रुमाल देते, कुठला, आणि जीवाने दिलेला तो रुमाल या नंदिनीकडे आता कुठून आला माहित नाही. आणि इकडे नंदिनीने तो जीवाचा रुमाल आहे तो काव्याला दिलेला आहे.
तो जेव्हा काव्याला गिफ्ट म्हणून कधीतरी दिला असेल तो रुमाल त्यांच्या भूतकाळामध्ये, आणि त्यामुळे ही काव्य आता परत डिस्टर्ब होते आणि आता तिला पेपर कसा जाईल हे तिलाच माहिती आहे. आपण काय करणार आहे तिचा भूतकाळ ऐन परीक्षेच्या वेळी तिच्या समोर येतोय म्हटल्यानंतर काय होणार आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण तरी आता तिचे पेपर कसे जाणार हे आपल्याला तिचे पेपर झाल्यानंतर रिझल्ट येईल तेव्हाच कळणार आहेत. आपण यावर आता विचार करून काहीच उपयोग नाही आहे. आणि आता तिचा रिझल्ट काय येईल हे आपल्याला कळेलच. पण तरीही तुम्ही सांगा की काय तिचा रिझल्ट येईल हे कमेंट करून सांगा. आणि हो प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.